नमस्कार, मी सीमा सावंत, विद्यादान सहाय्यक मंडळाच्या औरंगाबाद शाखेची कार्यकर्ते आणि औरंगाबाद शाखेत प्रथम प्रवेश घेणारा मी विद्यार्थी अभिषेक थोरात. विद्यादान सहाय्यक मंडळाच्या औरंगाबाद शाखेच्या प्रथम वर्धापनदिनी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करते. नमस्कार, सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण ईशस्तवनाने करतो. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवातही आपण श्रीमती गीता संवत्सर मावशी यांच्या ईशस्तवनाने करणार आहोत. नमस्कार. विद्यादान सहाय्यक मंडळाच्या प्रथम वर्धापन दिनाची सुरुवात आपण विद्येची देवता सरस्वतीच्या स्तोत्राने करत आहोत. सरस्वती स्तोत्र. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणा वरदंडमंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. श्रीमती गीता संवत्सर यांच्या सुरेल ईशस्तवानानंतर आजचे मंगलमय वातावरण अधिकच प्रसन्न झाले आहे. आता मी आजचे आपले प्रमुख पाहुणे औरंगाबाद येथील MIT संस्थेचे संस्थापक श्री यज्ञवीर कवडे यांना दीपप्रज्वलनासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते. श्रीमती शुभांगी कांबळे त्यांना व्यासपीठावर घेऊन येतील आणि श्री प्रकाश वेरुळकर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. विद्यादान सहाय्यक मंडळ संस्थेच्या संस्थापक विश्वस्त गीता शहा मावशी यांचं मनोगत ऐकूया. सर्वांना नमस्कार. औरंगाबादच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्या औरंगाबाद केंद्राच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा. आपले सगळे देणगीदार, पत्रकार मित्र व हितचिंतक यांचेही मनापासून आभार, ज्यांच्या मदतीमुळे आपल्याला हा 2 वर्षांचा प्रवास सहज शक्य झाला. काही वर्षांपूर्वी काम करताना असं लक्षात आलं होतं की पुणे केंद्रातील बहुतेक सारे विद्यार्थी हे मराठवाड्यातून आहेत आणि पुणे शहरातील किंवा आजूबाजूचे विद्यार्थी पुणे केंद्रात फारच कमी आहेत. त्यावेळी मनात तरळलेला सहज विचार हाच होता की काय बरं आपण करूया की ज्यायोगे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्हा तालुका पातळीवरती शिकणं सहज शक्य होईल. विद्यादानचा विस्तार येथे करता येईल का? त्यावेळी अर्थातच हे दिवा स्वप्न होते. विचार मनात असला की तो सतत डोक्यात घोळत असतो. 2018 या वर्षी विद्यादानने तपस फंड याची निर्मिती केली. या देणगीचा वापर कसा करायचा हा नियोजनाचा भाग होता आणि त्याच वेळी मराठवाड्यातील मुलांना शिक्षणासाठी मदत करावी यासाठी विद्यादानचे औरंगाबादला पुढील 3 वर्षात केंद्र चालू करू अशी एक ध्येयनिश्चिती झाली. जमेल की नाही, होईल की नाही अशी घालमेल चालू असताना श्री अनिल हरोळीकर सरांनी विद्यादानचं हे स्वप्न आपल्या ओंजळीत घेतले. त्या ओंजळीखाली अजून एक घट्ट ओंजळीची साथ लाभली आणि ती होती चंद्रभाऊ चारेकरांची, विद्यादानच्या औरंगाबाद शाखेचे हे दोघे दीपस्तंभ. औरंगाबादचा अभिमान असणाऱ्या हेडगेवार रुग्णालयातील अनेक पदाधिकारी व सामाजिक सेवेचा अनुभव असणाऱ्या माणसांच्या मदतीने हा संकल्प प्रत्यक्ष साकारायला मदत झाली. हो, तो दिवस 8 जून 2019 अजूनही माझ्या मनात घर करून आहे. सायंकाळी 6च्या सुमारास हेडगेवार रुग्णालयातील दामुअण्णा दाते सभागृहात विद्यादानचा हा पहिला कार्यक्रम. सभेला संवेदनशील व समविचारी अशी अनेक मंडळी होती. आपण इथे कोणालाच ओळखत नाही आणि इतकी 50-60 माणसं आली बरी कशी असा विचार मनात अजून येऊ घालतोय तोवर या वास्तूची पुण्याई, लोकाशीर्वाद आणि मार्गदर्शकांचे प्रयत्न हे समोर आले. मन शांत झालं.
विद्यार्थ्यांची औपचारिक ओळख आणि कार्य लोकांसमोर मांडलं. प्रत्येकाने उत्तम प्रतिसाद दिला व आपला हातभार कसा लावता येईल याबद्दल चौकशी केली. इतकी छान सभा, लोकांचा सकारात्मक प्रतिसाद, हेडगेवार रुग्णालयाची मदत आणि भागवत दाम्पत्यांची प्रेमळ साथ या सगळ्या गोष्टी घेऊन सभागृहाच्या बाहेर पडताना मनातल्या मनात विद्यादानची या केंद्राची मुहूर्तमेढ झाली. विद्यादानच्या कामाच्या शिस्तीमुळे पुढे कसं करायचं यावर विचार विनिमय चालू झाला. इतर केंद्रांची स्थापना, त्यातून मिळालेली शिकवण, मासिक सभा, कंसात अजेंडा आणि मिनिट सोबत आलेच बरं का. कार्यकर्ते व कार्यकर्ते पालक यांची योग्य निवड, सुरुवातीच्या 3 वर्षात धीम्या गतीने पण सातत्यपूर्ण काम अशी कामाची सूत्री ठरली. मीरा व संजय भागवत यांनी केंद्र समन्वयक म्हणून औरंगाबाद केंद्राची जबाबदारी स्वीकारली आणि तो विद्यादानसाठी निर्णायक क्षण होता. आपल्या खांद्यावर जबाबदारी घेणारी ही व्यक्ती ही संस्थेसाठी अतिशय मौल्यवान भेट. त्याच्याच सोबतीने सामाजिक क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेले श्री राम देशपांडे यांनी ठाण्यातर्फे औरंगाबाद शाखेचे काम पाहण्याची महत्वाची भूमिका स्वीकारली. सोने पे सुहागा अशीच ही वेळ होती. विद्यादानच्या इतर शाखेतील कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन औरंगाबादच्या कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन दिले. तेथील प्रत्येक मासिक सभेला 2 ते 3 कार्यकर्ते इतर शाखेचे हजर असायचे. जे प्रत्यक्ष भेट देऊ शकले नाहीत त्यांनी फोन व ईमेलद्वारे तपशिलात आपला अनुभव आणि कार्यपद्धती शेअर केल्या. मीरा व संजय यांनी ठाणे येथील विद्यादानच्या वर्धापन दिनाला भेट देऊन प्रत्यक्ष कार्य ओळख करून घेतली. याच सोबत नागपूरच्या एका वर्धापन दिनाला मीराने प्रत्यक्ष उपस्थित राहून एका केंद्राचे कामकाज समजून घेतले. ठाण्याच्या IPS संस्थेच्या विश्वस्त डॉक्टर शुभा थत्ते यांनी कार्यकर्त्यांच्या निवडीचे निकष पक्के करून कार्यकर्त्यांची निवड प्रक्रिया सुलभ केली. अशा पद्धतीने औरंगाबादच्या मासिक सभा चालू झाल्या. सभेची उद्दिष्टे आधी आणि सभा झाल्यानंतर सभेत चर्चेला गेलेल्या गोष्टींचे मिनिट या माध्यमातून सर्क्युलेशन झाले. प्रत्येक सभेची आखणी, अंतर्गत किंवा बाहेरचा वक्ता गरजेनुसार आणि विषयानुसार निवडणे, प्रत्येक कार्यक्रमाची जबाबदारी विविध कार्यकर्त्यांमध्ये विभागली गेली आणि अशा प्रकारे टीमवर्क सुरू झाले. गौरी वैद्य, अजय कोलते, वेदांगी शिवूरकर, सुशांत पाटील, नयन जळगावकर, गोरख मोरे, योगेश बोंबे, गोविंद भालेराव, लहू गोगळे, श्रीनाथ काकडे, अभिषेक पट्टेवार, अभिषेक थोरात, ऋतुजा जाधव, वैष्णवी कुलकर्णी, सुरेंद्र शिवूरकर या सगळ्या आजीबाजी विद्यार्थ्यांकडून आम्हाला कामाचा खूप खूप आनंद आणि समाधानाचे खूप सारे क्षण मिळाले. सहशिक्षण झाले. आमच्या कामाची हीच पोचपावती आहे असे आम्हा सगळ्यांना वाटते. 20 सप्टेंबर 2020 या दिवशी औरंगाबाद केंद्राचा उद्घाटन सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्ह द्वारे संपन्न झाला. अतिशय मनोहर आणि गुंतवून टाकणारा असा हा कार्यक्रम होता. अनेक हितचिंतकांच्या ऑडिओ व्हिडिओ टेप्सच्या माध्यमातून संस्थेवर असणारा त्यांचा विश्वास दिसत होता व प्रत्येक क्षणागणिक आमची जबाबदारी मात्र अर्थातच वाढत होती. औरंगाबाद केंद्राचे विद्यादान या संस्थेसाठी केलेले योगदानही मोलाचे आहे. उत्सवातून समाजाकडे या संकल्पनेवर आधारित गणपती उत्सवाच्या दरम्यानच्या निधी संकलनासाठी झालेली मदत निश्चितच नोंद करण्यासारखी आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान संपूर्ण विद्यादानच्या मुलांसाठी चालवलेला वाचन कट्टा हा उपक्रम उल्लेखनीय ठरला. मुलांसाठी खास सुरू केलेल्या उपक्रमात आमचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने यात भाग घेत होते. अनेक विद्यार्थी रश्मिताई जोशी व मीरा भागवतच्या मार्गदर्शनाने वाचन समृद्ध झाले. वैशाली अवळगावकरांच्या ओळखीतून औरंगाबाद आकाशवाणीवर आदिती पंडितची मुलाखत झाली आणि त्याद्वारे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत संस्थेला पोहोचण्याची उत्तम संधी मिळाली. विद्यादानच्या MBBS विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्लिश प्रोग्रामची गरज लक्षात आल्यावर औरंगाबादच्या केंद्राच्या संदर्भामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर तपस्विनी ताईंकडून आपल्याला खास करून MBBS विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून सिलेबस आणि प्रशिक्षण डिझाईन करून मिळाले. हे विद्यादानला मिळालेली उपयुक्त शैक्षणिक भेट आपल्यासाठी अमूल्य आहे. केंद्राची सुरुवात करत असताना 1 वर्ष केवळ पूर्वतयारीसाठी आणि तेव्हा विद्यादानचा काहीही औपचारिक साचा नव्हता. त्यानंतर लॉकडाऊनमुळे व्हर्च्युअल उद्घाटन सोहळा व आज प्रथम वर्धापन दिनी देखील कोरोनाच्या 3ऱ्या लाटेचे सावट असताना पुन्हा आपण झूम मीटिंगद्वारे आज भेटतोय. आभासी जग क्षणिक असते असे म्हणतात, पण आम्हाला याची यत्किंचितही पोकळी जाणवली नाही आणि कार्य सतत सुरू राहिलं, नव्हे पुढे गेलं. मीरा भागवत, संजय भागवत, महाजन सर, श्री विनय देशपांडे, वैशाली अवळगावकर, गीता संवत सर, मैथिली जोशी, शुभांगी कांबळे, प्रकाश वेडुरकर सर,
यांना तर मी मिशन गणेशोत्सव निधी संकलन एक्सपर्ट म्हणते. डॉक्टर नंदिनी कुलकर्णी, डॉक्टर अनिल कौसाडीकर, निलिमा संत, सीमा सावंत, उज्ज्वला भोसले, वैशाली ठाकरे व नुकतंच औरंगाबाद कार्यकर्त्यांचे समूह सामील झालेल्या आपल्या डॉक्टर स्मिता अवचर या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि खास शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांच्या योगदानाच्या कौतुकाबरोबर तुम्हा सगळ्यांचा संयम मला खूप वाखाणण्यासारखा वाटतो. खऱ्या अर्थाने 2 वर्षांची ही वाटचाल समाधानाची आहे. आपली ही सुरुवात आहे, आपली घोडदौड नाही. तर कासव गतीने पण सावधपणे पाऊल टाकत प्रगती करणे हे आपल्या पहिल्या 3 वर्षांचं ध्येय आहे. आधी रचिले पाया प्रमाणे आपण जाऊया. एकदा पायाभरणी मजबूत झाली की त्यावर आपण अनेक मजले बांधू. पुढे जाताना अधिकाधिक गरजू, गुणवंत व होतकरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं, योग्य शैक्षणिक संस्थांपर्यंत योग्य विद्यार्थी मिळवण्यासाठी भेटी देणं, अधिकाधिक प्रभावी कार्यपद्धती वापरणं, चला शिक्षक जोडीयांसारखी अभियानं चालवणं आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण केंद्र बनवणं अशी काही उद्दिष्ट आपण भविष्यात साकार करू. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा आणि आभार. जाता जाता श्री अनिल हरोळीकर व श्री चंद्रहंस तारेकर यांच्या सततच्या मार्गदर्शनासाठी व उल्लेखनीय योगदानासाठी त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी यांच्या ओंजळीचं स्मरण विद्यादानला कायम असेल. इथं थांबते आपली गीता. विद्यादान सहाय्यक मंडळाचा परिचय तर आपणा सर्वांना आता झालाच आहे. आता या संस्थेच्या औरंगाबाद शाखेच्या प्रवासाची माहिती आपल्याला करून देत आहेत श्रीमती नंदिनी कुलकर्णी. नमस्कार. आत्तापर्यंत आपणास विद्यादान सहाय्यक मंडळ या संस्थेच्या कार्यप्रणालीचा परिचय झाला आहेच. आमच्या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना फक्त आर्थिक मदत केली जाते असे नाही, तर त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात. उदाहरणार्थ विविध स्पर्धा, शिबिरे, प्रश्नमंजुषा, इंग्रजी संभाषण वर्ग इत्यादी. या सर्वात विद्यार्थ्यांचा सहभाग अनिवार्य असतो. कोविडच्या आधी औरंगाबाद येथे आम्ही महिन्यातून एकदा प्रत्यक्ष भेटत असू. या मासिक बैठकीसाठी ठाण्याहून संस्थेचे एक प्रतिनिधी श्री रामचंद्र देशपांडे सर येत असत. तसेच येथील विद्यार्थी उपस्थित असत. या बैठकीत वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा, काम कसे पुढे जाणार यावर चर्चा होत असे. कोविड नंतर आम्ही प्रत्येक महिन्यात आंतरजालाच्या माध्यमातून भेटतो. यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा मान्यवरांचा जवळून परिचय झाला. विद्यार्थ्यांच्या पालकांशी परिचय व्हावा म्हणून एका महिन्यात आम्ही विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्याशी गप्पा मारल्या. तसेच विद्यादानच्या 6ही शाखांचे विद्यार्थी व त्यांचे पालक असाही एक पालक मेळावा घेण्यात आला. त्यांचे प्रश्न समजून घेण्यात आले व आवश्यक तिथे त्यांना आर्थिक मदतही करण्यात आली. कोविडमुळे परीक्षांच्या तारखा पुढे गेल्या, म्हणून मे महिन्यात दररोज वाचन कट्टा हा उपक्रम घेण्यात आला. यात कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी विविध विषयांवरील पुस्तकांचं वाचन, परीक्षण, सादरीकरण केलं. त्यात हळूहळू इतर शाखांचे विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या अल्पविरामानंतर आता आम्ही महिन्यातून 2 रविवारी वाचन कट्टा सुरू ठेवला आहे. यातून विद्यार्थी छान तयार होत आहेत. अशा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व नक्कीच उजळून निघते. आज औरंगाबाद शाखेमध्ये एकूण 6 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व 2 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडले आहेत. गोरख मोरे याचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले असून तो सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करीत आहे. तसेच गौरी वैद्यक हिने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले असून ती आज पुण्याच्या आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करीत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सध्या अभिषेक थोरात, योगेश भोंबे व गोविंद भालेराव हे तिघे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 3ऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत. श्रीनाथ काकडे हा अंबाजोगाईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 2ऱ्या वर्षात शिकत आहे. लहू घोगले हा बी फार्मसीच्या 3ऱ्या वर्षात शिकत असून सुरेंद्र शिवूरकर हा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे 2ऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. आता हे विद्यादानचे रोपटे रुजले आहे. त्याचा वटवृक्ष हो व त्याच्या छायेखाली आपल्याकडील होतकरू विद्यार्थ्यांचे आयुष्य मार्गी लागो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विद्यादानच्या औरंगाबाद शाखेने मंथली मीटिंगच्या निमित्ताने आम्हा विद्यार्थ्यांसाठी अनेक मान्यवरांचे मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली. याचा थोडक्यात आढावा मैथिली जोशी मावशी व निलिमा संत मावशी या घेतील.
आत्ताच आपण सगळ्यांनी विद्यादान सहाय्यक मंडळाची ओळख आणि औरंगाबाद शाखेचा प्रवास अनुभवला. विद्यादानच्या कार्यप्रणालीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे मासिक सभा. सर्व कार्यकर्ता आणि विद्यार्थ्यांना दर महिन्याला मासिक सभेत हजर राहणे अनिवार्य आहे. या मासिक सभेमध्ये आम्ही गेले वर्षभर विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित केले होते. याबद्दलची माहिती मी मैथिली जोशी आणि माझी मैत्रीण निलिमा संत आज आपल्याला इथे करून देत आहोत. निलिमा, आठवतं का गेल्या वर्षी 20 सप्टेंबरची गडबड आणि तो अविस्मरणीय उद्घाटन सोहळा? अगं हो, तर आठवतंय की अगदी अजूनही डोळ्यासमोर आहे माझा आपल्या औरंगाबाद शाखेचा तो उद्घाटन सोहळा आणि सर्व निमंत्रितांची शुभेच्छापर शब्दसुमन देखील. खरंच आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी हा उद्घाटन सोहळा म्हणजे एक सुंदर आठवणींची माळच आहे. गेल्या वर्षी 20 सप्टेंबरला औरंगाबाद शाखेची औपचारिक सुरुवात झाली. त्याआधीही आम्ही जवळजवळ वर्षभर मासिक सभेच्या निमित्ताने मीराताईकडे भेटत असू. मात्र कोरोनामुळे त्यानंतरच्या सभा या ऑनलाईन पद्धतीने गुगल मीटवर पार पडल्या. त्यातील पहिल्या ऑक्टोबर महिन्याच्या सभेत मराठवाडा विद्यापीठातील समाज कल्याण विभागाच्या प्रमुख डॉक्टर स्मिताताई अवचार यांना आमंत्रित करण्यात आले होते. यात स्मिताताईंनी समाज कार्याची सुंदर उकल करत यातील संधी आणि कार्य याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर नोव्हेंबर 2020च्या मासिक सभेत प्रसिद्ध उद्योगपती श्रीयुत मुकुंद भोगले यांना आम्ही आमंत्रित केले होते. त्यांचे समाज कार्यक्षेत्रातील अनुभव कथन करताना सामाजिक कार्य हे निस्वार्थीपणे केले गेले पाहिजे असं त्यांनी प्रामुख्याने नमूद केलं. याच सभेत दुसरे पाहुणे आणि विद्यादानचे कार्यकर्ते श्रीयुत आशुतोष गाडगीळ यांनी मासिक सभांचं नियोजन कसं असावं ते सांगून विद्यादानची कार्यप्रणाली याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. डिसेंबर महिन्याच्या मासिक सभेचे मुख्य आकर्षण म्हणजे डॉक्टर हेडगेवार रुग्णालयातील प्रथितयश डॉक्टर आनंद फाटक यांचे प्रेरणादायी विचार. आनंद सरांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात ग्रामीण भागातून सेवा करत कशी केली याबाबतचा प्रवास सर्वांसमोर उलगडून दाखवला. फेब्रुवारी महिन्याच्या मासिक सभेत औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजमधील अनुभवी डॉक्टर स्मिता अंदुरकर आणि डॉक्टर शिल्पा आसेगावकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुभवलेले प्रसंग तसेच लसीकरणाचे महत्त्व आणि शंका समाधान यावर सर्वांना मार्गदर्शन केले. मार्च महिन्याच्या मासिक सभेत आमचेच म्हणजे विद्यादानचे कार्यकर्ते श्रीयुत राम देशपांडे सरांना आमंत्रित करण्यात आले होते. देशपांडे सरांनी आम्हा सर्वांना त्यांच्या 41 वर्षाच्या समाजसेवेच्या अनुभव कथनातून एका वेगळ्याच दुनियेत नेले. एप्रिल महिन्याच्या मासिक सभेच्या पहिल्या सत्रात सभेच्या प्रमुख वक्त्या नाशिकच्या डॉक्टर सुहासिनी तपस्वी यांनी आपल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले. जून महिन्यात सभेच्या प्रमुख पाहुण्या IPS ठाणे येथून प्रशिक्षण घेतलेल्या स्वराली पाठक यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिघडलेल्या मानसिक स्थितीच्या अनुषंगाने अनलॉकिंग अ हेल्दी माइंडसेट इन द पॅन्डेमिक लेट्स डू इट टुगेदर या विषयावर मार्गदर्शन केले. जुलै महिन्यात डॉक्टर उत्तम काळवणे सरांचे योगाचे महत्त्व या विषयावर अमूल्य असे मार्गदर्शन आम्हाला लाभले. त्यात त्यांनी ओंकाराचे महत्त्व, योग साधना, प्राणायाम आणि ध्यानधारणा अशा विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. थँक्यू गौरी फॉर युअर टेक्निकल सपोर्ट. अशा पद्धतीने वर्षभर विविध मान्यवरांचे मार्गदर्शन मुलांना लाभले आणि या मीटिंगच्या माध्यमातून सुरुवातीला अगदी लाजरी-बुजरी असणारी आमची मुलं आज आत्मविश्वासाने विविध विषयांवर आपले विचार मांडत आहेत. हेच या मासिक सभांचे खरे यश होय. धन्यवाद. विद्यादान सहाय्यक मंडळाची एक अनोखी संकल्पना म्हणजे कार्यकर्ता पालक, जे आम्हा विद्यार्थ्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. तर या सर्व कार्यकर्ता पालकांशी संवाद साधत आहेत संजय भागवत काका. नमस्कार. विद्यादान सहाय्यक मंडळाच्या औरंगाबाद शाखेच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज आपण सर्वजण एकत्र इथे जमलो आहोत. खूप आनंदाचा क्षण आहे. आज 2 वर्षापूर्वी औरंगाबाद शाखा सुरू व्हावी याच्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि पुढच्या वर्षभरामध्ये ती शाखा खऱ्या अर्थाने सुरू झाली आणि 1 वर्षभराचा कालावधी हा यामध्ये निघून गेला. वर्षभरामध्ये अनेक विद्यार्थी, अनेक कार्यकर्ते ह्या सगळ्या विद्यादान सहाय्यक मंडळाशी जोडले गेले आणि या वर्षभरामध्ये इथल्या कार्यकर्त्यांना पाल्य मिळणं आणि त्या पाल्याचं त्यांनी कार्यकर्ता पालक होणं ही एक मोठी गोष्ट या गेल्या वर्षभरामध्ये झाली. आणि खरंच कौतुकाची गोष्ट आहे की वर्षभराच्या कालावधीमध्ये
इतकी चांगली टीम इथे तयार होणं आणि त्या टीमबरोबर इतके सगळे पाल्य जोडले जाणं. विद्यादान सहाय्यक मंडळामध्ये कार्यकर्ता पालक म्हणून काम करणारी जी गेल्या वर्षभरातली मंडळी आहेत, ज्या लोकांनी गेल्या वर्षभरामध्ये ही भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे, पार पाडत आहेत, त्या सगळ्यांचा परिचय आपण करून घेऊ आणि त्याबरोबरच त्यांनी जे काही वर्षभरामध्ये काम केलं आहे त्याची पण ओळख आपण या निमित्ताने करून घेऊयात. माझ्याबरोबर आहेत विनायक महाजन सर, सीमा सावंताई आणि मैथिली जोशी. ही तिघही जण गेल्या वर्षभरापासून औरंगाबादमधल्या विद्यादान सहाय्यक मंडळाचे कार्यकर्ता पालक म्हणून काम करत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की कार्यकर्ता पालक काय आहे आणि त्यांचा गेल्या वर्षभरातला अनुभव आहे. सुरुवात आपण विनायक महाजन सरांपासून करूया. महाजन सर, तुम्ही वर्षभर विद्यादान सहाय्यक मंडळाचे कार्यकर्ता पालक म्हणून काम करत आहात. अशी भूमिका, अशी जबाबदारी यापूर्वी तुम्ही कधी पार पाडली आहे? तुमच्यावरती कधी ती जबाबदारी आली आहे की एखादा कोणीतरी दुसऱ्या एखाद्या मुलाचं पालकत्व घेऊन आपण त्याची जबाबदारी घेतल्यासारखं काम करतो, असं कधी घडलं आहे का? आणि मग त्या अनुषंगाने तुमचा या विद्यादानमधला अनुभव थोडा शेअर केला तर बरं होईल. नाही, असा अनुभव मला पूर्वी नव्हता. जी काही माहिती होती ती विद्यादानकडूनच मिळालेली होती, परंतु लोकांना भेटण्याची, लोकांना मदत करण्याची इच्छा पहिल्यापासून असल्यामुळं मला हे काम करताना फारशी अडचण आली नाही. कारण जनसंपर्क ठेवावा, गरजू लोकांना मदत करावी असं मला पहिल्यापासून वाटत आलं. ती संधी या निमित्ताने मला विद्यादानकडून मिळाली आणि ती सुवर्ण संधी समजून मी असं ठरवलं की आपण जोपर्यंत कार्यकर्ता पालक म्हणून काम करतो तोपर्यंत सगळा जीव ओतून आपण काम करायचं. मुलांचे आईवडील हे त्याचे पालक असतीलच, पण शैक्षणिकदृष्ट्या आपण त्याचे पालक आहोत आणि म्हणून त्याला ज्या अडीअडचणी येतील त्या सगळ्या आपल्या अडीअडचणी आहेत असं समजावं आणि त्यातून त्या मुलाचं व्यक्तिमत्व घडवावं या विचाराने मी हे काम सुरू केलं. आणि मला वाटतं त्या माझ्या इच्छेमुळे आणि त्या मुलाचा माझा पाल्य सुरेंद्र आहे त्याच्या सहकार्यामुळे हे सहज शक्य झालं. धन्यवाद. सीमाताई, विद्यादान सहाय्यक मंडळामध्ये कार्यकर्ता पालक नावाची ही जी एक संकल्पना आहे, ही एक रचना आहे आणि लौकिक अर्थाने ही रचना फार कुठल्या NGOमध्ये किंवा कुठल्याच्यामध्ये ऐकल्यातली किंवा बघण्यातली आलेली नाही असं माझं मत आहे. ह्या सगळ्या विद्यादानमधल्या कार्यकर्ता पालक ह्या रचनेबद्दल किंवा ह्या संज्ञेबद्दल किंवा त्या तिथलं काम कशा पद्धतीने चालतं याच्याबद्दल काही सांगू शकाल? हो, खरं तर ही कार्यकर्ता पालक ही कल्पनाच खूप नाविन्यपूर्ण आहे. म्हणजे विद्यादान सहाय्यक मंडळाशी मी जे जोडले गेले त्याचं प्रमुख कारण हेच आहे की माझी खूप इच्छा होती की आपण असं काहीतरी काम करावं. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला मुलांशी संवाद साधायला खूप आवडतं आणि मी बऱ्यापैकी स्वतःला कनेक्ट करू शकते मुलांशी, असा आजवरचा माझा अनुभव आहे. कारण मी मुलांबरोबर काम केलेलं आहे यापूर्वी. त्यामुळे आणि ही खूपच नाविन्यपूर्ण कल्पना आहे की नुसती आर्थिक जबाबदारी घेऊन आपण थांबत नाही, तर त्याचा योग्य पद्धतीने विनियोग होतोय की नाही आणि त्या पाल्याचा सर्वांगीण विकास कसा होईल हे पाहिलं जातं. त्यामुळे निश्चितच ही खूप छान कल्पना आहे. धन्यवाद. मैथिलीताई, जसं सीमाताई म्हणाल्या की विद्यार्थ्याचं पाल्याचं आपण पालकत्व स्वीकारलं म्हणजे त्याचा सर्वांगीण विकास असा आपण विद्यादानमध्ये करतो. म्हणजे केवळ आर्थिक मदत करून आपण थांबत नाही, तर त्याचा सर्वांगीण विकास म्हणजे सर्व अर्थाने त्याचा विकास कसा होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. हे सर्व अर्थाने प्रयत्न करणं, सर्वांगीण विकास त्याचा होणं, याच्यासाठी आपण काय काय करतो विद्यादान म्हणून, ह्याबद्दल काय सांगू शकाल? निश्चितच सर, ही जी आमची कार्यकर्ता पालक ही जी संकल्पना आहे ती खूप नाविन्यपूर्ण आहे आणि खरंच तुम्ही म्हटल्याप्रमाणे कुठल्याच NGOमध्येही नाही आहे. तर आम्ही जेव्हा मुलाचं पालकत्व स्वीकारतो तेव्हा त्याला आम्ही शैक्षणिक मदत करतो. आर्थिक मदत तर आर्थिक मदत करणाऱ्या तर खूप संस्था आहेत, पण आम्ही शैक्षणिक मदतीबरोबर त्या मुलांमध्ये काय कमी आहे हे आधी जाणून घेतो. जसं आता आपण मराठवाड्याचाच विचार केला तर मराठवाड्यातली मुलं थोडीशी लाजरी बुजरी असतात, थोडीशी आत्मविश्वासाने बोलण्याला कमी असतात. तर त्या सगळ्याच दृष्टीने आम्ही त्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करतो. जी मंथली मीटिंगची जी कन्सेप्ट आहे त्याचा मागचा हेतू हाच आहे की मुलांनी जास्तीत जास्त व्यक्त व्हावं. तर आता आम्ही आमच्या ज्या मंथली मीटिंग आहेत त्या पण आम्ही एक कार्यकर्ता पालक आणि एक विद्यार्थी असं हे जोडीने घेण्याचं ठरवलं आहे आणि त्याचं आम्ही आता मागच्या 2-3 मीटिंगपासून आम्ही त्याचा अवलंबही केला आहे. तर मुलं आता इतकी छान तयार झाली आहेत की आम्ही जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलेलो हीच मुलं आहेत का नाही ह्याचा आता आम्हालाच शंका आहे ती किती छान तयार झाली आहेत. तर आणि विविध उपक्रम म्हणाल तर आमच्या ठाण्याच्या संस्थेकडून प्रत्येक
करिअर काउन्सिलिंग टीम तर्फे वेगवेगळे वर्कशॉप राबवले जातात. जसं इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी वेगळे वर्कशॉप, मेडिकलच्या मुलांसाठी वेगळे वर्कशॉप. आता मेडिकलच्या मुलांना आता मागच्या 2 वर्षात करोनाच्या काळात पोस्टिंगचा अनुभव आला नाही, काही नाही आलं, तर ते आमच्या मेडिकलच्या टीमनी त्यांना पोस्टिंगचा अनुभव देण्याच्या दृष्टीने किंवा काही काही गेस्ट लेक्चर्स, काही असे लेक्चर्स असे केले की मुलांनी आता एक अनुभव मिळावा. आणि आता आम्ही मराठवाड्यातल्या मुलांसाठी खास इंग्लिश स्पीकिंग कोर्स पण आयोजित केला होता. त्यातही मुलांनी सहभाग घेऊन मुलं खूप छान तयार झाली. असे विविध उपक्रम आमच्यातर्फे राबवण्यात येतात. धन्यवाद. सीमाताई, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जन्मदाते आईबाप जे असतात त्या जन्मदात्या आईबापांचं आणि पाल्यांचं सुद्धा बऱ्याचदा जमत नाही, काही ना काही त्यांच्यामध्ये विसंवाद असतो. म्हणजे आपण असं पेपरमध्ये वाचतो, बातम्या पाहतो, त्याच्यावरती घडणारे मोठे मोठे सेमिनार बघतो, वेबिनार बघतो, आणि पालक आणि पाल्य याच्यामधलं रिलेशन्स कशा पद्धतीने डेव्हलप व्हावं किंवा कशा पद्धतीने असायला पाहिजे अशा अर्थाने आपण खूप पुस्तकं वाचतो किंवा खूप त्याच्यावरती विचार आणि अभ्यास गेल्या कित्येक वर्ष आपण बघतो. इथे तर तो पाल्य तुम्हाला माहिती पण नाही की तो पाल्य कोण आहे, तुमच्या वाट्याला येणारा मुलगा कुठला आहे, मुलगी कुठली आहे, त्याचा फायनान्शियल्स काय असणार आहेत, आणि ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती तो तुमच्याकडे पाल्य म्हणून तुमच्याकडे येतो, तुम्ही त्याचा पालक म्हणून स्वीकार करता, आणि मग तुम्ही त्याच्याशी कनेक्ट कसे होता. म्हणजे त्या कनेक्शनमध्ये तुम्हाला अशी कधी कुठे एक दरी किंवा गॅप किंवा कुठेतरी काहीतरी मिस होतंय, काहीतरी कमी होतंय, असं कधी फील आलाय का गेल्या वर्षभरामध्ये? म्हणजे जन्मदात्या आईबापांमधली पण गॅप असताना तुम्हाला ते कसं जमलं किंवा कसं शक्य होतं, हे जरा काही सांगू शकाल का? तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. कारण ही मुलं जेव्हा विद्यादानमध्ये येतात तेव्हा त्यांची जडणघडण बऱ्यापैकी झालेली असते. ते एका वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आपल्याकडे आलेले असतात, आणि अशावेळी त्यांच्याशी संवाद साधणं हे निश्चितच एक आव्हान असतं. म्हणजे माझ्याच बाबतीत सांगायचं झालं तर माझा पाल्य अभिषेक हा अतिशय बुजरा होता, आणि आज तुम्ही बघितलं असेल की आज माझ्या बरोबरीने त्यांनी कम्पेअरिंग केलं, त्यावेळी तो ज्या आत्मविश्वासाने उभा होता हा त्याच्यातला बदल निश्चितच वाखाणण्यासारखा आहे. आणि म्हणजे एक तर करोनामुळे प्रत्यक्ष भेट होत नव्हती, तो त्याच्या गावाकडे अडकला होता, त्यामुळे नुसतेच फोनवर आम्ही बोलत होतो, पण प्रयत्न करत राहिलो की रेग्युलर संवाद राहील. तसंच विद्यादान सहाय्यक मंडळाच्या हेल्पडेस्कने पण मला खूप गाईड केलं या बाबतीत, त्याचाही मला निश्चितच फायदा झाला. आणि अभिषेक जेव्हा इथे आला तेव्हाही आम्ही प्रत्यक्ष भेटलो, आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर मात्र हे नातं खूपच छान पद्धतीने उलगडत गेलं. तो स्वतःच पहिल्या भेटीत इतका मोकळा झाला की खूप बरं वाटलं मला. आणि मात्र वेळ हा लागतोच, खूप काही गोष्टी असतात ज्या आपण त्यांना आपल्याला खटकत असतात, आपल्याला सांगायचं असतं, पण त्याच वेळी आपलं नातं अबाधित राहावं म्हणून ते जसं आपल्या मुलांशी आपण जपून वागतो तसंच त्यांनाही जपून सांगावं लागतं. खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज असतात, त्या प्रत्येकाही त्यांना नीट कन्व्हिन्स करून सांगायला लागतं की हे कर, हे तुझ्या फायद्याचं आहे. तर आपला कस नक्कीच लागतो हे सगळं करताना, पण हा अनुभव अत्यंत सुंदर आहे. आपण पण या सगळ्यातनं एक माणूस म्हणून प्रगल्भ होत जातो. तर हा प्रवासच फार सुंदर आहे, एवढं मी नक्की म्हणेन. खूप छान सीमाताई. महाजन सर, मला म्हणजे इन कंटिन्युएशन विथ सीमाताईंनी जसं म्हटलं की त्याच्याशी कनेक्ट व्हायला वेळ लागतो, पण ते आपण करतो, पण ते कनेक्ट होत असताना किंवा कनेक्ट झाल्यानंतर सुद्धा असं बऱ्याचदा कदाचित अनुभवाने आलं असेल की त्याच्या मनामधले विचार काहीतरी वेगळे आहेत. की जसं आपण आपल्याला असं वाटतं की माझा मुलगा इंजिनियर व्हायला पाहिजे, पण त्याच्या डोक्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं असतं, किंवा मला असं वाटतं की त्यांनी अमुक अमुक गोष्टी शिकले पाहिजे, पण त्याच्या डोक्यामध्ये आणखीन काहीतरी तिसरं शिकण्याचं असतं. हे तुम्ही जेव्हा त्या पाल्याच्या बरोबर असता तेव्हा कदाचित त्याच्याही मनामध्ये अशा काहीतरी भावना येत असतील, किंवा त्याला तुम्ही जे काय म्हणता त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं सांगण्याची किंवा बोलण्याची त्याची इच्छा असू शकेल. तर ते तुम्ही त्याच्याशी कसं शेअरिंग करता, किंवा तो पाल्य तुमच्याशी कसं शेअर करतो, किंवा त्यांनी ते शेअर केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामधनं त्याला योग्य डायरेक्शनने नेण्याकरता कशा पद्धतीने तुम्ही एफर्ट्स करतात, असं जरा सांगितलं तर बरं होईल. बरोबर आहे. माझा जो पाल्य आहे सुरेंद्र, तो इंजिनिअरिंगला आहे, आणि इंजिनिअरिंगची त्याला मनापासून आवड आहे. पण त्याशिवायही अनेक इतर गोष्टी आहेत ज्याची त्याला आवड आहे, आणि त्या जाणून घेणं मला फार महत्त्वाचं वाटलं. मग पहिली अगदी त्याच्या घरची आजची पहिली होम व्हिजिट होती, त्यावेळेसपासून ते नंतर झालेल्या सगळ्या प्रकारच्या संवादात माझं असं लक्षात आलं की केवळ अकॅडमिक ज्याला म्हणू आपण किंवा कॉलेजमधल्या विषयाबद्दल त्याला इंटरेस्ट नाही, तर त्याला बाकीच्या बऱ्याच इतर गोष्टीमध्ये
त्याला रस आहे आणि काही काही विषयावर त्याला गतीही आहे. मग म्हणून मी त्याला असं ठरवलं की त्यांनी जास्तीत जास्त म्हणजे अभ्यास तर करावा, कारण यावेळेस काय झालं होतं की त्याच्या 2 सेमिस्टर एकत्र आल्यामुळं त्याला अभ्यासाचं बर्डन होतं, पण ते करून सुद्धा तो दुसऱ्या काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये त्यांनी भाग घ्यावा असं मला वाटत होतं. मग मी त्याच्याशी बोलत गेलो आणि माझ्या लक्षात आलं की त्याला अशा गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट आहे. उदाहरणार्थ आता तो सेकंड इयरला आहे, पण ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये त्यांनी खूप रस दाखवला आणि पहिली ॲप्टिट्यूड टेस्ट आणि नंतर झालेल्या 2 ॲप्टिट्यूड टेस्ट यामध्ये त्याचा परफॉर्मन्स खूपच चांगला झाला. नंतर आम्ही वाचन कट्टा विद्यार्थ्यांच्याच मुलांनी एक अतिशय चांगला उपक्रम सुरू केला, त्यामध्येही सुरेंद्र हिरिरीने भाग घेतो. दर महिन्याला तो परीक्षा नसेल अभ्यास नसेल तेव्हा इतरही वाचन करतो. त्यानंतर बऱ्याच गोष्टी आता सॉफ्टवेअरमधल्या लँग्वेजेस शिकायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी त्याची स्वतःची जो विषय आहे इंजिनिअरिंगचा तो सोडून इतर बऱ्याच गोष्टी करण्याच्या इच्छा आवड त्याला आहे. आणि मग मी तसे त्या प्रमाणात त्याला सांगत गेलो. सुदैवाने विद्यादानमध्ये अशा प्रकारचे खूप उपक्रम आहेत. आमच्या इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये इंटरव्ह्यू कसा द्यावा किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट कशी द्यावी याच्याबद्दल मार्गदर्शन करतात. वाचन कट्ट्यामध्ये चांगल्या चांगल्या पुस्तकांची चर्चा होते. नंतर आमच्या ज्या मासिक बैठका असतात त्यामधून वेगवेगळे विषय चर्चेले जातात. या सगळ्यामध्ये तो अतिशय तन्मयतेने भाग घेतो आणि त्याच्याप्रमाणे स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मते हा फार चांगला बदल त्याच्यामध्ये विद्यादानमध्ये आल्यानंतर झाला. ग्रेट. आपण असं समजतो किंवा आपल्याला असं आपला कदाचित माझा वैयक्तिक असेल असा बाकीच्यांचा अनुभव असेल की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला पर्सनली भेटतो, म्हणजे आपण जेव्हा समोरासमोर त्या व्यक्तीला भेटतो त्याच्याशी बोलतो तेव्हा त्याच्याबद्दलच्या आपल्या काही आधीचे जे काही परसेप्शन्स असतील ती परसेप्शन आणि ॲक्च्युअल परिस्थिती याच्यामध्ये खूप अंतर बऱ्याचदा असतं. म्हणजे मला असं वाटतं की आपण जेव्हा पर्सनली एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा आपण त्याला एका वेगळ्या पद्धतीने कनेक्ट होतो आणि व्हर्च्युअली जेव्हा आपण एखाद्या माणसाशी कनेक्ट असतो तेव्हा ते एका वेगळ्या पातळीवरती कनेक्ट असतो. पर्सनली भेटल्यानंतर जी कनेक्टिव्हिटी होते ती जास्ती चांगली होते असा माझा स्वतःचा समज आहे. पण गेल्या वर्षभरामध्ये कोरोनाच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि सगळ्या या लॉकडाऊन आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण एकमेकांच्याकडे जाऊ शकत नव्हतो, एकमेकांशी भेटू शकत नव्हतो, कुणाशी आपला तसा संपर्क फिजिकली होत नव्हता. मैथिलीताई, मला असं विचारत होतं की तुमच्याकडचा जो पाल्य आता तुमच्याकडे आला तेव्हा त्या पाल्याची आणि तुमची अशी डायरेक्ट भेट कधी झाली नाही असं मला माहिती आहे. तुम्ही त्याच्याशी व्हर्च्युअली भेटला, तुम्ही त्याला व्हॉट्सॲपवरती किंवा ह्या पद्धतीने तुम्ही त्याच्याशी बोललात आणि नंतर तेव्हा तो तुमच्याकडे पाल्य म्हणून आलेला होता, तेव्हा तशी परिस्थिती होती. तुम्हाला त्या 2 गोष्टींमधला काही फरक कसा जाणवला आणि मग नंतर तो जेव्हा केव्हा भेटला तेव्हा तुमची परसेप्शन किंवा तुमचं जे काही मत होतं ते तुमचं कितपत बरोबर होतं याबद्दल जरा सांगा ना. निश्चितच दोन्हीचंही खूपच फरक होताच. म्हणजे मला त्याचं जेव्हा पालकत्व मिळालं तेच आमचं सगळं व्हर्च्युअलच, म्हणजे होम व्हिजिटही व्हर्च्युअल आणि त्याच्याशी बोलणं पण प्रत्यक्ष सगळं व्हर्च्युअल. म्हणजे आम्ही फोनवरनं बोलत होतो पण असं प्रत्यक्ष मी त्याला पाहिलेलं नाही, त्यांनी मला पाहिलेलं नाही. बोलताना होय मावशी, नाही मावशी एवढंच तो जास्त बोलायचा, कारण तोही खूप लाजराबुजराच होता आणि असा पटकन व्यक्त होत नव्हता. तर त्याला बोलतं करण्यासाठी मला निश्चितच खूप प्रयत्न करायला लागले, कारण की आधी त्याला म्हणजे कोणालाही असंच असतं ना की बाबा आपण प्रत्यक्ष त्या व्यक्तीला भेटलेलो नाही तर पटकन कनेक्ट होताना त्यालाही थोडासा प्रॉब्लेम आला. आणि मग हळूहळू मी त्याला बोलतं केलं की नाही बाबा असं आता आपण प्रत्यक्ष भेट होईल तेव्हा होईल, पण आता तू जेव्हा मोकळेपणाने व्यक्त होशील तेव्हाच मी पण तुला 4 गोष्टी सांगू शकेल. मग हळूहळू तोही बोलता झाला. आणि मग कोरोनाच्या काळात तो गावाकडे होता. मग गावाकडे गेल्यानंतर त्यांनी तिथे काय काय केलं तर त्यांनी मला अगदी छान नेहमी सांगितलं की तो गणपती रंगवण्याचं काम त्यांनी केलं. मग त्याच्यातले अजून काय काय कलागुण आहेत ते पण मला कळत गेले की त्याला तो कविताही खूप छान करतो. आणि आमच्या इथे मेडिको टीमचे जे मिस्टर आणि मिसेस केळकर होते त्यांनी एक आमची मीटिंग घेतली होती, त्याच्यात ते हार्मोनिका वाजवतात असं कळल्यानंतर त्यांनी मुलांना अगदी उत्स्फूर्तपणे हे म्हणाले होते की तुम्हाला पण सांगा कोणाला इच्छा असेल तर त्यांनी मला आवर्जून फोन करून आता मागच्या महिन्यात सांगितलं की मावशी मला ते हार्मोनिका शिकायचं आहे तर मग मला तुम्ही केळकर सरांशी हे करून द्या. तर तेही त्यांनी म्हणजे मी त्याला सांगितल्यानंतर केलं. म्हणजे आता तो इतका छान ओपन अप झाला की आता तो हक्कानी मला काही गोष्टी सांगतो करतो. आणि एक 6 महिने तर आम्ही फोनवरनंच बोलत होतो आणि व्हर्च्युअल होम व्हिजिटच्या वेळेला जस्ट पाहिलं होतं. म्हणजे मला त्याला असं प्रत्यक्ष भेटेपर्यंत एक क्युरिओसिटी होतीच की हा कसा दिसतो, कसा बोलतो, वागतो. तर ते मी जेव्हा 6 महिन्यांनी त्याला भेटले तेव्हा निश्चितच तो अनुभव अगदीच अवर्णनीय होता, कारण की त्यालाही खूप आनंद झालेला, मलाही. आणि तो प्रत्यक्ष आला, भेटला
आता तो खूपच छान अनुभव होता आणि असा हळूहळू तो फुलत गेला. खूप छान. असं आपण खूप वेळा पाहतो किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये आपला स्वतःचा पण बऱ्याचदा कधी कधी असा अनुभव असतो की माझा मुलगा माझी मुलगी हे मी सांगतो ते ऐकत नाही आहे. मग आपण कुठेतरी त्या मुलाच्या काकाला म्हणा, आत्याला म्हणा, मामाला म्हणा किंवा असं कोणाला तरी आपण असं म्हणतो की जरा बघावं तो ऐकत नाही माझं, त्याला मी हे सांगतोय पण तो हे करत नाही आहे. डेफिनेटली तुम्ही जेव्हा हा एखादा पाल्य स्वीकारता, एखाद्या पाल्यावरती तुम्ही काम करता, एखाद्या पाल्याची जबाबदारी तुम्ही घेता, तेव्हा डेफिनेटली असं कुठे ना कुठेतरी घडू शकतं किंवा घडलंही असू शकतं की तुम्हाला असं वाटतं की नाही यार हे काहीतरी चुकीचं होतं किंवा ह्या मुलाच्या बाबतीत असा प्रॉब्लेम आहे. हा प्रश्न माझा तिघांसाठी कॉमन आहे की असा एखादा अनुभव आला का, हो किंवा नाही. हो असेल तर काहीतरी असेल, नसला तर मग काही प्रश्नच नाही. पण जर असेल तर तो एखादा अनुभव जर असेल तर शेअर करायला हरकत नाही. तिघांसाठी कॉमन प्रश्न आहे, त्यामुळे तिघांनी बोललं तरी चालेल, एकेकाने बोललं तरी चालेल. तुम्ही करा. अभिषेकच्या बाबतीत म्हणाल तर त्याला मराठी भाषा आणि त्या संबंधीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या फार मनापासून करायला आवडत नाहीत. आणि अर्थात प्रत्येक मुलाची आवड असते, त्याला विज्ञानाची म्हणजे आवड आहे किंवा त्याचं फील्ड तो मेडिकलचा स्टुडंट आहे. त्यामुळे मग मावशी बाकी सगळं तो ऐकतो किंवा इतरही स्वतःहून तो काहीतरी सांगत असतो मला आणि करतही असतो. ही म्हणजे हार्मोनिका तेही तो स्वतःहून अप्रोच होऊन तो शिकतोय. पण मराठी भाषा म्हटली की जरा त्याचं डळमळीत होतं. मग पण त्याने ते मला विश्वासाने सांगितलं. आधी सुरुवातीला मला बोलला नव्हता, पण मला ते सातत्याने जाणवत गेल्यावर मी जेव्हा त्याच्याशी संवाद करत राहिले तेव्हा त्याने मला ते सांगितलं. मग ठीक आहे, म्हणजे त्याचा अभ्यासही खूप आहे. मी मात्र त्याला हळूहळू कन्व्हिन्स केलं की मी अट्टास नाही करत की तू सगळंच अटेंड कर, सगळ्यातच भाग घे, पण जे जमेल जसं जमेल तेवढं तू नक्की कर. तर हळूहळू करतोय तो. आणि मुख्य म्हणजे पुस्तकं तो माझ्याकडनं वाचायला नेत असतो आणि त्या मात्र ते वाचून मला सांगतही असतो आवडलं किंवा मावशी तुम्ही मी मुंबईला जाते तेव्हा मला सांगतो मावशी मला हे पुस्तक असेल तर आणा. सो एक ती प्रगती झालेली आहे त्याच्यात. म्हणजे हा एक प्रसंग मी सांगू शकेन, कारण होतातच असे प्रसंग येतात छोटे मोठे. डेफिनेटली. हो, म्हणजे मुलांच्या मागे मात्र खरंच सीमा म्हणाली तसं खूप लागायला लागतं. कारण की माझंही बाल्य आहे, तोही मेडिकलचाच आहे, तर त्यांना त्यांचा अभ्यास खरंच खूप असतो. आणि थोडंसं या कोरोना काळात सगळं व्हर्च्युअलमुळे पण मुलं थोडी डिस्टर्ब झालेली असतात. त्यात आम्ही बऱ्याच ॲक्टिव्हिटी सुरू केलेल्या की बाबा आता हे पण वाचन कट्टा अटेंड करणे, हे करणे. मग कधी मुलं वेळेवर हजर राहत नाहीत, कधी मिटिंगला किंवा ह्याला, तर ते तेव्हा त्यांना थोडीशी चपराक द्यावी लागते, थोडंसं रागवावंही लागतं की नाही बाबा हे सगळं तुमच्या हितासाठी आहे. आम्ही जरी तुम्हाला कंपल्सरी वाटत असं किंवा कंपल्शन करतो तरी त्यातनं तुमचाच फायदा होणार आहे, हे त्यांना थोडंसं वारंवार सांगायला लागतं. आता कधी इंग्लिश वर्कशॉप आहे, मग का नाही बाबा अटेंड नाही केलंस तर मग तू कळवलंस का, मग ते कधी कधी कळवायचं ते विसरतात. मग ते एक त्यांना थोडंसं डिसिप्लिन शिकवायला लागतं. असे अनुभव येतात. पण आता मुलं हळूहळू तयार झाली तर त्यांनाही कळायला लागलं सगळ्याचं महत्त्व. मला आलेला अनुभव म्हणजे तसं सुरेंद्र हा फार सहकार्य करणारा मुलगा आहे आणि त्याला बऱ्याच विषयाची आवड आहे. पण सुरुवातीच्या काही काळामध्ये मला असं जाणवायचं की तो किंवा त्याच्या घरचे लोक थोडे संकोचाने बोलायचे की आपण हे असं सांगावं की नाही वगैरे, किंवा आपण ही आपली अडचणी वगैरे. पण हळूहळू जसजसे आम्ही भेटत गेलो तसतसा हा संकोच कमी झाला. नंतर तो जसे विद्यादानच्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला लागला तसा तो जास्त म्हणजे बोलायला शिकला, आपले विचार व्यक्त करायला शिकला. आणि मग वर्षा शेवटी अशी परिस्थिती आली की तो स्वतःहून अनेक गोष्टी करायला लागला. तर हा जो फरक होता म्हणजे तो एक थोडंसं एक जी बॅरियर होती संकोचाची, जी एक अडचण होती ती दूर झाली. आणि नंतर तो खूप चांगलं काम करायला लागला, सगळ्या मीटिंगमध्ये भाग घ्यायला लागला, त्याच्यामधून तो बोलायला लागला. त्याच्या घरचे लोक सुद्धा मोकळेपणाने अडचणी सांगायला लागले. माझ्या मते हा एक असं आपण साधारण असं होतं की कुटुंबाचाच भाग होऊन राहतो. नंतर जशी जशी आपली त्याच्याबरोबरची जवळीक वाढते, जसे जसं संवाद होतो तसं मग आपण त्याच्या कुटुंबातलाच एक घटक होतो. आणि मग मुलगा असो किंवा घरचे लोक असो ते जास्त खुलेपणाने आपल्याला सगळ्या गोष्टी सांगतात. तर हा फरक निश्चित होतो. खूप छान. आपल्या नातेवाईकांशी सुद्धा आपले कसे संबंध असतात हे आपण आपल्या अनुभवांवरून समजू शकतो. पण एखादा मुलगा, एखादा पाल्य असा आपण स्वीकारायचा, त्या पाल्याची सर्वार्थाने जबाबदारी हा शब्द खूप जबाबदारीने वापरतोय.
कारण काम करणारे हे कार्यकर्ते कुठलंही हे काम म्हणून ते करत नाही आहेत. कार्यकर्ता पालक ही त्यांनी स्वीकारलेली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी समजूनच ही सगळी मंडळी काम करत आहेत हे त्यांच्या सगळ्या अनुभवातनं आणि बोलण्यातनं आपण जाणतो आहोत. त्या मुलाशी कनेक्ट होणं, त्या मुलाच्या घरच्या लोकांशी कनेक्ट होणं आणि त्याला त्याच्या अडचणी किंवा त्याच्या सगळ्या विचार स्पष्टपणे आपल्या पालकांकडे मांडणं त्याच्यामध्ये ती इच्छा निर्माण होणं किंवा त्याला तो विश्वास होणं ही इतकी साधी सोपी गोष्ट असू शकत नाही असं मला स्वतःला वाटतं. विद्यादानमधली ही कार्यकर्ता पालक म्हणून जी जबाबदारी आहे ही करणारे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रभर सध्या काम करत आहेत. एखाद्या विद्यार्थ्याचा पालक होणं आणि त्याची ती जबाबदारी पूर्णपणे पार करणं याच्यासाठी किती कष्ट पडू शकतात ह्याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या अनुभवातनं केवळ दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जो होते असेच फक्त शब्द निघू शकतात तोंडातून. विद्यार्थ्यांच्या या सगळ्या कार्यकर्त्या पालकांना माझा सलाम आणि त्यांच्या या सगळ्या कारकिर्दीला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. सर्व कार्यकर्ता पालकांचे मनोगत तर आता आपण ऐकले. आता वेळ आहे ती त्यांच्या पाल्यांना भेटायची. चला तर मग त्यांचीही भेट घेऊया. नमस्कार. अंधारमय जीवनाकडून प्रकाशमय जीवनाकडे सादर करीत आहेत अभिषेक, योगेश, श्रीनाथ, लहू, सुरेंद्र आणि गोविंद. हे नाटक विद्यार्थ्यांच्या आजी विद्यार्थी आणि एका होतकरू, जिज्ञासू आणि हुशार विद्यार्थी यांमधील एक संवाद आहे. तो जिज्ञासू, अभ्यासू, कष्टाळू विद्यार्थी नीट एक्झाममध्ये चांगला स्कोअर करून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला त्याला MBBSचे सेट मिळाले आहे. पण घरची परिस्थिती हलाखीची आणि अतिशय नाजूक असल्याने तो सतत त्याबद्दल विचार करत असतो आणि अशा वेळेस त्याच्याच कॉलेजमधील MBBSला असणारे त्याचे जे सिनियर मित्र आहेत ते त्याची ओळख विद्यादान सहाय्यक मंडळ म्हणजे VSMशी करून देतात. भावा, आपण खूप नीटमध्ये चांगला एक अभ्यास करून गव्हर्नमेंटमध्ये चांगला MBBSला नंबर लागलाय. पण आपली परिस्थिती जगू देईल का नाही? आपलं कसं होईल की आपली MBBS पूर्ण होईल का नाही? आपली परिस्थिती सभा होऊ देईल का नाही? हे देवा कर भावा, काहीतरी कर देवा, कर. क्या हुआ छोटे मियाँ, ऐसे मुंह लटका के काय बैठे हो? काही नाही सर, काही नाही सर, असंच बसलो होतो. अरे भावा, इथं पेशंटनी न सांगता डॉक्टरला सुद्धा काही कळत नाही. तू सांग नेमकं तुला काय झालंय? तू असा नाराज का आहेस? कोणी सिनियरने तुझी रॅगिंग तर नाही घेतली ना? अहो सर, खरंच हो का? तसं काही नाही. असं फक्त थोडंसं मन नाराज होतं म्हणून फक्त बसलो होतं, बाकी काही नाही सर. ये देख भाई, दुख तो तेरे को भी है और मेरे को भी. ऐसे चुपचाप बैठने से कुछ नहीं होगा. बताओ क्या प्रॉब्लम है? सर काय सांगू सर तुम्हाला, हे घरची परिस्थिती बद्दल विचार केला का मन हळहळून चाललंय, हुरहुर लागते मला सर. एक तर माझं गाव मराठवाड्यातील बीड, तिथे सारखा पाऊस दुष्काळ असतो. एक तर पाऊस पडला तर खूप पडतो, नाही पडला तर खूप कमी पडतो. त्यामुळे मिळणारा रोजगार आणि हिसकावून घेतला जातो. त्यामुळे त्याबद्दल विचार केला की आपलं कसं होईल, काय होईल याबद्दल विचार केला की मन हळहळून चालेल सर. हे बघ, आमची पण तीच परिस्थिती आहे. त्याचा विचार केला की आमचं पण मन हळूहळून जातं. त्यामुळे तू त्याबद्दल काही तेवढं टेन्शन घेत जाऊ नको. सर मग तुम्ही कसं मॅनेज करता याबद्दल सांगा ना मला सर. सर करा, खरंच खूप मदत करा मला. हे बघ मित्रा, आम्ही सगळे विधान शाखेशी जोडले गेले आहोत. विद्यादान सहाय्यक मंडळ हे काय आहे? एखादी स्कॉलरशिप आहे का? अरे नाही मित्रा, विद्यादान सहाय्यक मंडळ ही गरजू, गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणारी एक शैक्षणिक संस्था आहे. सर या संस्थेबद्दल मला सांगाल का? नेमकी संस्था कुठली आहे, नेमकी कशी काम करते? हे बघ भावा, विद्यादान सहाय्यक मंडळ हे एक NGO आहे. तिची मुख्य शाखा ही ठाणे येथे आहे. तसेच तिच्या इतर शाखा सुद्धा औरंगाबाद, पुणे, नागपूर अशा ठिकाणी आहे. ही संस्था विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत तर करतेच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यासाठी सुद्धा मदत करते. काही सांगता का सर, अशी कोणती संस्था आहे जी तुमची आर्थिक मदतही करते आणि पर्सनल डेव्हलपमेंटही करते? अरे बाबा, हीच तर VSMची खरी खासियत आहे. तुला आर्थिक मदत करणाऱ्या खूप संस्था मिळतील, पण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्याच्यासाठी लागणारी मेहनत घेणारी संस्था म्हणजे VSM आहे. इथे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक कार्यकर्ता पालक दिला जातो. सर कार्यकर्ता पालक काय असतं नेमकं, त्याचं काय काम आहे विद्यार्थ्या जीवनामध्ये? अरे कार्यकर्ता पालक म्हणजे मावशी रूपी भेटलेली आई आणि काका रूपी भेटलेले वडील आहेत. ते आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करतात. तसेच आपले आर्म्स गोल पूर्ण करण्यासाठी ते आपल्याला मदत करतात. सर आर्म्स गोल काय असतं नेमकं? थोडक्यात सांगायचं तर आर्ट्स गोल म्हणजे विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी एक ऍक्शन प्लॅन आहे, ज्यामध्ये A म्हणजे अकॅडमी, तुझे मार्क्स काढण्यासाठी यामध्ये भर दिला जातो. L म्हणजे लर्निंग, तुझ्या अभ्यासाव्यतिरिक्त इतर नवीन गोष्टी शिकण्यामध्ये भर दिला जातो. B म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ज्यामध्ये तुझी क्षमता ओळखून तुझी कमतरता भरून काढण्यासाठी VSM एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. आणि S म्हणजे सोशल गोल, याच्यामध्ये आमचा सोशल क्वेश्चन वाढवण्यावर भर दिला जातो. सोशल क्वेश्चन काय असतं सर नेमकं याच्यामध्ये?
अरे सोशल क्वेश्चन म्हणजे काय नाही, सोशल क्वेश्चन म्हणजे सामाजिक बांधिलकी जोपण्यास मदत करण्यात येते. आपण लहानाचं मोठं होतो तेव्हा समाजातून खूप काही गोष्टी शिकतो, मग आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो, समाजाची परतफेड आपण केलीच पाहिजे. तर त्यासाठी विद्यादान आमची सामाजिक बांधिलकी वाढवण्यास मदत करतात. आता तो म्हणशील हे असे मोठे मोठे शब्द काय बोलतात, काहीच नाही, सोपं. विद्यादान, आता विद्यार्थी आहेस तू, मग विद्यार्थी जीवनात आपण समाजासाठी काय करू शकतो, तर तू आता रक्तदान करू शकतो, एखाद्याला गरजू विद्यार्थ्याला ब्लड बॅग घेऊन देण्यात मदत करू शकतो, सामाजिक अवेअरनेस जोपासू शकतो. आता सध्या कोरोना चालू आहे, याच्यामध्ये तू ज्यांना माहित नाही त्यांना कोरोनाविषयी सांगू शकतो, त्यांच्यात अवेअरनेस वाढवू शकतो. याच छोट्या छोट्या गोष्टी करायच्या, बस. हे तर बरे आहे सर, यामध्ये खूप सारी गोष्टी होती. सर समजा मला याच्यामध्ये हे करायचं, ऍडमिशन घ्यायचं आहे, त्यासाठी काय सिलेक्शन प्रोसिजर आहे का? हो, याच्यासाठी तुला कोणीतरी विद्यार्थ्यांना रिकमेंड केलं पाहिजे. मग तुला संस्थेतर्फे एक कॉल येतो. कॉल आल्यानंतर 2-3 दिवसांनी तुझा इंटरव्ह्यू होतो. या 3 स्टेप झाल्या की तू सिलेक्ट होतो. सर तुम्ही आता म्हणाल ना इंटरव्ह्यू होतो, त्या इंटरव्ह्यू नेमकं कशा टाईपचे क्वेश्चन विचारतात? हे बघ बाबा, विद्यादान सहाय्यक मंडळाचा इंटरव्ह्यू म्हणजे एक प्रवेशाची महत्वाची प्रक्रिया आहे. यामध्ये कार्यकर्ते तसेच VSMचे ट्रस्टी तुझा इंटरव्ह्यू घेतात. यामध्ये तुझ्या पूर्वीच्या शिक्षणाबद्दलची माहिती घेतली जाते, तसेच भविष्यातील तुझ्या शिक्षणाच्या काय योजना आहेत या सुद्धा माहिती घेतली जाते. तसेच तुझी घरची आर्थिक परिस्थिती आणि घराचे बॅकग्राऊंड सुद्धा तपासली जाते. या इंटरव्ह्यू बद्दल तू असं काही जास्त टेन्शन घेऊ नको. आपल्या परीक्षेच्या व्हायवा प्रकारे तर एवढं घाबरण्याचं काही कारणही नाही. हा इंटरव्ह्यू मध्ये तू शांतपणे तुझी सर्व माहिती व्यवस्थित सांग. भारी सर, करेल सर त्यासाठी प्रयत्न. सर मला खूप वेळ झाला एक प्रश्न पडलाय की तुम्ही सगळं असे पटापट न घाबरता उत्तर देत आहे, ह्याच्या मागे काय रहस्य आहे? ह्याच्यामध्ये VSMचं काय हात आहे का? काय मस्त ऑब्झर्वेशन आहे मित्रा तुझा. आज काय होतं, आमच्या VSM मध्ये मंथली मिटिंग असतात आणि या मंथली मिटिंग मध्ये आम्हाला बोलायला स्टेज मिळतं. ते अगदी आमच्या हक्काचं असतं. आम्ही ते कॉन्फिडेंटली बोलतो आणि मग त्यातून आमचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि हे मंथली मिटिंगचे विषय अगदी सोपे असतात. समजा एक मी आहे, तर त्या दिवशी महाराष्ट्राच्या जडणघडणीबद्दल, काही थोर व्यक्तींबद्दल आम्ही आमचं मत व्यक्त करतो आणि मग आमचा त्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो. आणि अर्थातच या सगळ्याच्या मागे VSMचं तर आता आहेच. आणि तसेच ब्रीफ हँक नावाची ऍक्टिव्हिटी घेतली. ब्रीफ हँक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय असते की VSMने विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली ही ऍक्टिव्हिटी. यामध्ये काय आपल्याला बोलण्याची संधी मिळते. यामुळे काय विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. त्यामुळे कधी न बोलणारा विद्यार्थी कधी बोलका होतो हे आपल्याला कोणाला लक्षात येत नाही. सर मग तुमचं सर्वांना एक विचारायचं होतं की तुमचा VSM मधला आवडता एखादा क्षण सांगा, त्याबद्दल माहिती सांगताल का? हो, अरे हो, नक्कीच. आम्ही ना, म्हणजे मी, योगेश आणि गोविंद, आम्ही तिघे विद्यादानच्या वर्धापन दिनानिमित्त ठाण्याला गेलो होतो. तिथे आमची गीता मावशींशी झालेली भेट म्हणजे आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण. गीता मावशी म्हणजे कोण, तर विद्यादान ही संस्था ज्यांनी स्थापन केली त्या गीता मावशींची शाबासकी आम्हाला खूप हुरूप देऊन गेली. गीता मावशींचं प्रेम, त्यांचा जिव्हाळा, त्यांचं मोटिवेशन आम्हाला भविष्यातील जीवनात प्रगती करण्यात नेहमी मदत करत असतात. सर तुम्ही सर्वांनी दिलेली VSM बद्दलची माहिती ऐकून की मी कधी VSMचा भाग होते हे असं झालंय मला. सर तुम्ही सर्व मला करताना मला रिकमेंडेड विद्यार्थ्यांकडे सर करताना मदत, मला पडलेल्या माझ्या भविष्याच्या पडून काढताना बाहेर. हो, आम्ही करतो रिकमेंड. फक्त अभ्यास करत राहा, कारण आमचं VSM म्हणतं शिकणारी पाखरे घेती उंच भरारी, तरुण भारत गुची सुजाण लेकरे सारी, हीच आमची लेकरे श्रीमंती हनशान, स्वप्न आमचे काय आमचे विद्यादान, स्वप्न आमचे काय आमचे विद्यादान. आम्हा सर्व विद्यार्थ्यांसमोर आदर्श असतो तो विद्यादानमधील शिक्षण पूर्ण करून या संस्थेची एक वेगळ्या भूमिकेत जोडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांचा. तर गौरीताई आणि गोरखदादा आता आपल्याला त्यांचा प्रवास सांगतील. नमस्कार, मी गोरख शिवाजी मोरे. मी आत्ताच यावर्षी म्हणजे एप्रिल 2021 MBBS फायनल इयरची एक्झाम पास झालो आणि सध्या मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल घाटी इथे इंटर्नशिप करत आहे. तसं तर मी MBBS सेकंड इयरमध्ये असताना VSM सोबत जोडला गेलो आणि खरं तर मी VSMला जोडण्यात जाण्याचं मुख्य कारण होतं म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती. मला थोडासा आर्थिक शैक्षणिक हातभार लागावा म्हणून मी VSMशी संपर्क केला. परंतु मला आर्थिक मदत तर मिळालीच, पण त्याबरोबर ज्या काही गोष्टीचं भंडार भेटलं ना, तर ते मी शब्दात नाही सांगू शकत. विद्यादानमधला प्रत्येक घटक हा विद्यादानसोबत कुठल्या ना कुठल्या कारणास्तव जोडलेला असतो. प्रत्येक घटक हा विद्यादानचं कुठलं ना कुठलं काम करत असतो. जसं की सिनियर विद्यार्थी ज्युनियर विद्यार्थ्यांना गाईड करतात,
किंवा मग कार्यकर्ता पालक असेल तर ते त्यांच्या पाल्यावर लक्ष ठेवतात, किंवा अल्युमिनियम असतील तर ते त्यांच्या रिस्पेक्टिव्ह फील्डनुसार VSMच्या कामात मदत करत असतात. जसं की गेल्या वर्षीच आमच्या मेडिको टीमने कोविड पॅन्डेमिकच्या काळात खूप काही चांगलं काम केलं. गावाकडे जनजागृती करणं असेल किंवा मग प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये ड्युटी करणं असेल, म्हणजे कंपल्शन नसतानाही अशा सर्व परिस्थितीमध्ये VSM हे विद्यार्थ्यांना मदत करतं. आणि हाच जो प्रमुख गुण आहे विद्यादानमधला, की आपल्यामधल्या जे काही क्वालिटीज आहेत किंवा जे काही आपल्यापाशी आहे त्याचा वापर आपल्यासाठी किंवा आपल्या समाजासाठी कसा करता येईल हा मला फार आवडतो. आणि याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी VSMC कायमचा जोडला जाणार आहे आणि जोडला गेलेला आहे. आज औरंगाबाद येथील ब्रँचचा पहिला वर्धापन दिवस आहे. आज मला खूप आनंद होतो की मी पहिला पासआउट MBBS डॉक्टर आहे या ब्रँचमधला. तर असंच म्हणजे औरंगाबाद ही पहिली ब्रँच आहे आणि औरंगाबादमधील विद्यार्थ्यांना या ब्रँचची खूप गरज होती. याचा पुरेपूर फायदा मराठवाड्यातील विद्यार्थी घेतील. एवढे बोलून मी थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी गौरी वैद्य, औरंगाबाद VSMची पहिली माजी विद्यार्थिनी. ऑगस्ट 2020मध्ये मी VSMमधून पासआउट झाले आणि तेव्हापासून VSMशी व्हॉलंटियर या नवीन नात्यांनी जोडली गेली आहे. आज जर मी 4 वर्षांपूर्वीच्या गौरीकडे वळून बघितलं तर एक नवीन वातावरणात खूप कावरी बावरी लाजरी बुजरी असलेली गौरी मला आठवते. आणि जेव्हा आज मी एक व्हॉलंटियर म्हणून कॉन्फिडंटली सगळ्या टीम्समध्ये काम करते किंवा माझ्यापेक्षा लहान माझ्या बहीण आणि भावांना मी गाईड करते, तेव्हा हे सगळं खूप स्वप्नवत असल्यासारखं वाटतं. पण हे स्वप्न सत्यात उतरवल्याबद्दल VSMचे मनापासून धन्यवाद. आता बी फ्रँक किंवा टेक्निकल सपोर्ट टीम अशा मल्टिपल टीम्समध्ये मला जसं जमतंय, ज्या प्रकारे जमतंय तसं हळूहळू शिकत मी माझा खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न करते. आता विद्यार्थी रोल नंतर पडद्याच्या या साईडला काम करताना मला खूप मजा येते आणि दादाताई, मावशी काका यांच्याकडून खूप काही शिकतेय आणि पुढेही शिकत जायचंय. माझं VSMची हे जवळच नातं असंच कायम टिकून राहावं यासाठी मी कायम प्रयत्न करेल. थँक्यू. कार्यक्रमाच्या समारोपाच्या अनुषंगाने आभार प्रदर्शन करण्यासाठी मी श्री विनायक महाजन सर आणि वैशाली आवलगावकर यांना आमंत्रित करते. मित्र हो, विद्यादानच्या कामाबद्दल, विद्यादानच्या कार्यपद्धतीबद्दल वगैरे आपण आता ऐकलेलं आहेच आहे. तसं हे अविरत चालणारं काम आहे आणि यातून जसा हे काम करण्यासाठी आमचे हुशार आणि होतकरू विद्यार्थी आणि कार्यकर्ता पालक ह्यांचं जसं योगदान आहे तसंच विद्यादानला मिळणाऱ्या देणगीदारांचं एक मोठं योगदान आहे. किंबहुना त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही विद्यादानचा एवढा मोठा पल्ला गाठू शकलो, एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना मदत करू शकलो. खरे तर या सगळ्या लोकांचे आभार मानणं आम्हाला आवडलं असतं, परंतु ते शक्य नाही आहे. जसं विद्यादानची शाखा औरंगाबादला सुरू झाली तशी या विभागातही देणगीदारांनी आम्हाला खूप चांगली मदत केलेली आहे. गेल्या वर्षी उत्सवातून समाजाकडे हा जो उपक्रम आम्ही राबवला त्यामध्ये अनेक लोकांनी सहभागी होऊन विद्यादानाच्या या पवित्र कामामध्ये भाग घेतलेला आहे. त्या सर्वांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानणं खरं म्हणजे उचित झालं असतं, परंतु ते सध्याच्या परिस्थितीमुळे शक्य नाही आहे. म्हणून मी असं ठरवलं आहे की कमीत कमी त्यांचा नामोल्लेख तरी या पहिल्या वर्धापन दिनी आपण करायला पाहिजे आणि कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. तर ज्या देणगीदारांनी विद्यादानच्या कामामध्ये सहाय्य केलं त्या सर्वांची नावं मी आपल्याला वाचून दाखवतो. त्यात संस्था आहेत आणि वैयक्तिक देणग्या देणारे देणगीदारही आहेत, तसेच महाराष्ट्रातले लोक आहेत, देशातले लोक आहेत आणि देशाबाहेरचे सुद्धा लोक आहेत. तर ते नावं मी आपल्याला वाचून दाखवतो. संस्था आहेत भावबंधन सेवाभावी संस्था, आम्ही मैत्रिणी या 2 संस्था आणि RJ पुजारी ट्रस्ट अशा ह्या 3 संस्था यामध्ये आहेत. त्यानंतर जे लोक वैयक्तिकरित्या ज्यांनी देणग्या दिल्या त्यांची नावं अशी आहेत: डॉक्टर माया राक्षस भुवनकर ऑस्ट्रेलिया, श्री सुहास सावंत मुंबई, विनायक महाजन औरंगाबाद, केतन महाजन औरंगाबाद, रक्षिता शितूत महाजन रिचमंड व्हर्जिनिया स्टेट युनायटेड स्टेट्स, श्री मनोहर रामनारायणजी तोतला नांदेड, श्री नवीन बन्सल औरंगाबाद, श्री रमेश नरे पुणे, श्री सुभाष बिंदू औरंगाबाद, श्री VS विर्दे औरंगाबाद, CJ पाठक औरंगाबाद, श्री DS रेड्डी नांदेड,
औरंगाबादचे आहेत ते M.V. देशमुख औरंगाबाद, P.P. कुलकर्णी औरंगाबाद, P.D. भाले औरंगाबाद, श्री योगेश भोसले औरंगाबाद, श्री प्रसाद कृष्णापूरकर औरंगाबाद, श्री अभिजित झालटे औरंगाबाद, अशोक आवलगावकर औरंगाबाद, श्री सुचेत आवलगावकर औरंगाबाद, श्री अनिरुद्ध कुलकर्णी हेही बाहेरगावचेच आहेत, वैशाली प्रशांत फडणीस औरंगाबाद, किशोर चंद्रकांत संत औरंगाबाद, डॉक्टर दिलीप यार्दी औरंगाबाद, रेखा अग्रवाल औरंगाबाद, मैथिली जोशी औरंगाबाद, सोनाली दिघे औरंगाबाद, श्री रामचंद्र देशपांडे ठाणे, श्री पुष्कराज व्ही कुलकर्णी ठाणे, डॉक्टर विजय पांगरेकर औरंगाबाद, श्रीमती अस्मिता देशपांडे औरंगाबाद, श्रीमती ममता मोकाशी ठाणे मुंबई, वैशाली वसंत पाटील मुंबई, श्री प्रकाश वेरुळकर औरंगाबाद, श्री राधेश्याम बियानी लातूर, श्री जसमीत छाबड़ा औरंगाबाद, आर्यच मालपानी औरंगाबाद, श्रीमती हेमलता गोटे औरंगाबाद, श्रीमती मिनल कुलकर्णी औरंगाबाद, श्री कालिदास उपासनी औरंगाबाद आणि त्यानंतर ट्रस्ट जे आहेत त्या सगळ्या औरंगाबादच्याच आहेत आणि त्यांनी मोठ्या सढळ हाताने आणि भरघोस मदत आम्हाला केलेली आहे. यावर्षी हा उपक्रम आम्ही राबवणार आहोत आणि त्याचा आपला जो मागे आपण जे प्रोत्साहन दिलं तो अनुभव बघता मला असं वाटतं की यावर्षी हा उपक्रम यशस्वी होईलच. हे अविरत चाललं कार्य आहे. त्यामुळे उत्सवातून समाज या कार्यक्रमाव्यतिरिक्त सुद्धा आपण विद्यादानला देणग्या देऊ इच्छिता तशी ती मदत आपण सरळ हाताने करावी अशी माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे. पुन्हा एकदा सर्व देणगीदारांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि विद्यादानतर्फे त्यांचे हार्दिक आभार मानतो. नमस्कार, मी वैशाली आवलगावकर विद्यादान सहाय्यक मंडळाशी कार्यकर्ता पालक म्हणून गेली 1.5 वर्ष झाले जोडली गेलेली आहे. औरंगाबाद शाखेच्या प्रथम वर्धापन दिनाच्या आजच्या कार्यक्रमाच्या या समारोपाकडे वळताना एक उपचार म्हणून आभार प्रदर्शनाचे काम मी आता करणार आहे. खरं म्हणजे आजचा कार्यक्रम आपण सर्वांनी जे विद्यादान कुटुंबाचाच एक भाग आहोत एकत्र येऊन आपण सर्वांनी केला आहे. वर्षभराच्या सगळ्या आठवणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप ताज्या झाल्या. आज मागे वळून पाहताना खरंच खूप आनंद होत आहे. एक एक करून विद्यार्थी शाखेशी जोडले गेले. त्या प्रत्येकाला एक कार्यकर्ता पालक देण्यात आला. केपीची भूमिका निभावताना सगळ्यांनाच नवीन नवीन अनुभव येत होते. प्रत्येक लहान गोष्ट शिकत शिकत आजपर्यंतचा आमचा हा प्रवास झाला. मुलांच्या बरोबरीनेच आम्ही देखील विद्यादानच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला. म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तसं सरावानेच आम्ही सर्वजण विद्यादान औरंगाबाद कुटुंब परफेक्ट आता होणारच आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा कार्यक्रम आम्ही घेऊ शकलो नाही. खरं म्हणजे औरंगाबाद शहरात आम्हाला BSMचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याची खूप मनापासून इच्छा होती. पण कोरोनाच्या ह्या काळामध्ये हा कार्यक्रमाला आम्हाला आज व्हर्च्युअली किंवा इंटरनेटवरती आपण सर्वजण एकमेकांशी भेटतो आहोत. येणाऱ्या काळात जसे शक्य होईल त्याप्रमाणे आम्ही प्रत्यक्ष भेटीचा हा एक कार्यक्रम घडवणारच आहोत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत विद्यादानचे हे काम पोहोचवणे हेच आमच्या पुढील वर्षाचे उद्दिष्ट राहणार आहे. आजचे आमचे प्रमुख पाहुणे श्रीयुत यज्ञवीर कवडे सर आणि शशिकला मॅडम यांचे खूप मनापासून आभार. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव जो आहे तो आज त्यांनी विद्यार्थ्यांसमोर सादर करून त्यांच्या बहुमूल्य मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांसाठी दिलं त्याबद्दल सर आणि मॅडम तुमचे मनापासून खूप धन्यवाद. आमच्या मुलांतर्फे तुमचे सर्वांचे खूप धन्यवाद. आणि शेवटी मागे 12 महिन्यांमध्ये ज्या आमच्या मासिक सभा झाल्या त्या प्रत्येक सभेमध्ये बोलावलेले जे आमचे या शहरातील मान्यवर होते त्यांचे सुद्धा खूप मनापासून धन्यवाद. कारण संपूर्ण वर्षभर त्यांचे मुलांसाठी आणि इव्हन आमच्यासाठी अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन ठरले. पुनश्च एकदा सर्वांचे खूप धन्यवाद. झगमगणाऱ्या जगी गावी अंधारलेल्या गावी स्वप्ने मिळणारी झगमगणाऱ्या जगी गावी अंधारलेली
स्वप्ने मिणमिणणारी मिणमिणणारी स्वप्ने आज झाली प्रकाशमान स्वप्न आमचे कार्य आमचे विद्यादान 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 लिहिणाऱ्या हाताना आधार नवा देताना साथ आपली लाभे स्वप्न नवे पाहताना साथ आपली हीच आमचा अभिमान स्वप्न आमचे कार्य आमचे विद्यादान 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 शिकणारी पाखरे घेती उंच भरारी तरुण भारत भूची सुजाणले करे सारी हीच लेकरे आमुची श्रीमंती अनशान स्वप्न आमचे कार्य आमचे विद्यादान 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 याचला हो सारी स्वप्न से पाहूया माणुसकीच्या दारी रोप नवे लावू